आपण घड्याळ आणि अपूर्णांक यांचा मेळ घालणार आहोत। तर आपण अपूर्णांक शिकलेलो आहोत, तरी एक उजळणी म्हणून आपण इथे अपूर्णांक घेतलेले बघा। तर पहिले संपूर्ण एक भाकर आहे आपल्याकडे। काय आपल्याकडे संपूर्ण एक गोल भाकर आहे। मग ते संपूर्ण जेव्हा एक गोल असतो तेव्हा आपण त्याला किती म्हणतो? एक म्हणतो की नाही अपूर्णांकामध्ये। मग आपण काय केलं, त्या भाकरीचे 4 तुकडे केले। किती भाग केले? 4। मग संख्येचे किंवा एखाद्या वस्तूचे आपण जेवढे भाग करतो ते भाग आपण रेषेच्या खाली लिहितो। मग रेषेच्या खाली किती लिहिले आपण? 4। आणि रंगवलेला भाग किती आहे? 1। मग 1/4 म्हणजे पाव। 1/4 म्हणजे किती? पाव भाग। लक्षात आलं का? भाकरीचे 4 तुकडे करायचे आणि त्यातला एक चतकोर घ्यायचा। त्याच्यानंतर इथं काय केलं आपण? अशा प्रकारे पूर्ण एक भाकर आणि एक चतकोर, किंवा आपण त्याला काय म्हणतो? चतकोरला दुसरा शब्द काय? पाव। पाव नंतर मोठे म्हणायचं 1 अधिक पाव, बरोबर नाही? दोन्हीची बेरीज करायची आपल्याला। 1 अधिक 1/4। 1 आणि पाव म्हणजे किती? सव्वा। कळलं पाहिजे तुम्हाला। पुढं 1 आणि आता किती घेतला? अर्धा। किती घेतला बरं? अर्धा। मग 1 अधिक 1/2 म्हणजे 1 आणि अर्धा। किती झाले मग? दीड। किती झाले? दीड झाले। मग पुढे बघा परत, एक पूर्ण भाकर अधिक पाऊण। 1 आणि पाऊण मिळून किती होतात बरं? पावणे 2। आता एक बघा, आता आपल्याला घड्याळ शिकत असताना या अपूर्णांकाचा उपयोग करायचा आहे। लक्षात, चौथीला तुमचं घड्याळ झालेलं आहे, किती वाजून किती मिनिटे तुम्हाला कळतात। परंतु आपल्याला आता काय शिकायचं? 1, सव्वा, दीड, पावणे 2, 2, सव्वा 2, अडीच, पावणे 3 आहे नाही, 3.5, 4.5। ही जे आहे पद्धत, या पद्धतीने आपल्याला घड्याळ शिकायचं आता हे जे घड्याळ मी तुमच्या समोर धरलेले आहे बघा, कोण सांगतं बरं किती वाजले? कोणला घड्याळ येतं सांगा, कोण सांगतं बरं? हा, तू बरं। 2 वाजून 30 मिनिटे। हा, 2 वाजून किती मिनिटे झाले? 30 मिनिटं, बरोबर, छान। हा, आता समोर बघा, या घड्याळामध्ये किती वाजले बरं? बोटवर करा, कोणला येते? हा, बोटवर करा, तू सांग बाळा। 3 वाजून 10 मिनिटे। 3 वाजून 10 मिनिटे, छान, 3 वाजून 10 मिनिटं झालेले। आता किती वाजले बघा बरं घड्याळामध्ये, सर्वांनी बघा आणि बोटवर करा। कोणला उत्तर सांगता येते? बोटवर करा। मुलींमध्ये, हा, मुलींमध्ये बरं, कोण सांगतो उत्तर मुलींमध्ये? हा, कौसे, उभी राहा बाळा, सांग किती वाजले? 3 वाजून 15 मिनिटे। छान, 3 वाजून किती मिनिटं झाले? 15 मिनिटं। घड्याळाकडे लक्ष द्या बरं। आता घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत कोण सांगतं? हा, तू सांग। 3 वाजून 30 मिनिटे। 3 वाजून 30 मिनिटे, छान, बरोबर आहे। पण इकडे लक्ष द्या, आपण बराच वेळचं बघितलंय की तुम्ही उत्तर देत असताना 2 वाजून 15 मिनिटं, 1 वाजून 10 मिनिटं, किंवा आता यांनी सांगितलं 3 वाजून 30 मिनिटं। मग असं घड्याळ पाहत असताना आपल्या कानावर येतं, आई वडील काय म्हणतात? 2:30 वाजले, 1:30 वाजले, सव्वा 2 वाजले, पावणे 4 वाजले, असे शब्द आपल्या कानावर पडतात की नाही? मग तेच आपल्याला शिकायचे। आता या ठिकाणी 3 वाजून 30 मिनिटं झाले म्हणजे 3:30 वाजले, हे आपल्याला शिकायचे। 3:30, 2:30, सव्वा, 1:30 ह्या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना आपल्याला शिकायच्या। लक्षात, घड्याळामध्ये किती वाजलेला आहे? 1 वाजलेला आहे। पूर्ण 1 दिसतो ना सर्वांना? आता बघा, घड्याळात पुढे पुढे जाऊन किती वर जाऊन थांबतं, किती वाजतात बघा घड्याळात। आता पूर्णपणे आपण जर बघितलं, 1 वाजून 15 मिनिटं झाले। किती झाले? 1 वाजून 15। मग आपण काय केलं होतं? एका भाकरीचे 4 भाग केले, त्यातला पाव घेतला होता। मग आपल्याला तेच शिकायचं आता बघा, 1 पूर्ण आणि पाव
म्हणजेच 1:15 झाल्यानंतर त्याला काय म्हणायचं आपण सव्वा. काय म्हणायचं त्याला सव्वा. आता नंतर पुढे घड्याळाकडे लक्ष द्या. 6 वरती काटा गेलेला आहे बघा. आता 1 आणि अर्धा 1 आणि अर्धा 1:30 मग 1:30 झाले म्हणजे आता काय म्हणायला पाहिजे बरं. हा कोण सांगतं किती वाजले मग आता 1:30. आलं लक्षात. इथं दिलेले बघा आपण किती वाजले 1:30. आता हाच काटा पुढे जाऊन बघा 9 वरती मिनिट काटा गेला असता 1 आणि त्यात आपण किती मिळवला पाऊल. 1 आणि किती मिळवला पाऊल. मग 1 आणि पाऊल मिळवल्यानंतर किती झालं बरं कोण सांगतं. छान. किती वाजले आता घड्याळामध्ये